गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? आज एकदम अर्ली शूट करत होती मी ब्लॉगचं, कारण की आज यांना लवकर जायचं होतं म्हणून मस्त दोघांसाठी कॉफी ठेवली होती. त्यासाठी मी दूध उकळून घेतलं आणि स्वयंपाकही लवकर केला होता. स्वयंपाकामध्ये मी घेवड्याची भाजी, चपाती आणि सॅलडमध्ये काकडीच होती फक्त. ते जेवून गेले. आता संध्याकाळी मस्त बटाटा वडा बनवायचा बेत केला होता मी, म्हणून कढई ठेवली, ऑइल टाकलं, मोहरी टाकली, जिरे टाकले आणि मग त्याच्यामध्ये ना मी कढीपत्ता ॲड केला आणि मस्त असं थोडंसं परतू दिलं. नंतर मी मिरची आणि लसूणची पेस्ट केली होती, तीही त्याच्यात ॲड केली आणि तेही मस्त परतून घेतलं. नेक्स्ट त्याच्यामध्ये मी हळद टाकली होती, हळद टाकली, तेही मस्त हलवून घेतलं आणि मी 2 ते 3 बटाटे असे उकळून घेतले होते, कारण की आम्ही दोघंच असतो म्हणून थोडाच स्वयंपाक करते मी. बटाटा मस्त उकळून घेतला होता कुकरला, तोही ॲड करायचा, तोही मस्त असा हलवून घ्यायचा. खूप छान झाला होता बॅटर, ठीक वगैरे. मग नंतर तो असा साईडला काढला, थोडं थंड करून घेतलं, मग त्याचे वडे बनवून घेतले. तर आम्ही शूट नाही केलं आहे कारण की मी एकटी होती घरामध्ये. आणि माझ्या भाऊंनी बनवलेली 6 kgची हैदराबादी बिर्याणी, त्याचा प्रोसेसचा व्हिडिओ त्यांनी मला पाठवला होता. त्यांनी मला त्याची प्रोसेसही पूर्ण पाठवली होती. नंतर ती बिर्याणी अशी छान दिसत होती, थर लावले होते तिला आणि मग ते 35 मिनिट्ससाठी क्लोज करून ठेवलेलं. बिर्याणी एवढी छान झालेली ती की त्याच्यापुढे माझा वडापाव फिक्का पडला आणि आम्ही दोघांनी फक्त बिर्याणी खाल्ली. आणि ते खूप छान कुकिंग करतात. थँक्स फॉर वॉचिंग. आवडलं असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. टेक केअर. बाय.